तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्याला वर्ग 9च्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विषयी शिकायचं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा अशा वस्तू दिसतात की त्या एका सर्क्युलर पाथनं फिरत असतात. तर सर्क्युलर पाथमध्ये म्हणजे एका अशा सर्क्युलर डायरेक्शनमध्ये त्या वस्तू फिरत असतात. तर या वस्तू आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असलेल्या दिसतात. तर मित्रांनो, आज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे बरेचसे कन्सेप्ट शिकणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रश्न विचारला आहे की ऑब्झर्व द टिप ऑफ सेकंड हँड ऑफ ए क्लॉक. तर बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या घड्याळीमध्ये या पद्धतीने काटे असतात. तर हा आपण जर सेकंड हँड जर क्लॉकचा जर कन्सिडर केला तर हा कंटिन्युअसली या पद्धतीनं रोटेट होत असतो. या पद्धतीनं आपल्याला हा सर्क्युलर डायरेक्शनमध्ये रोटेट होत असलेला दिसतो. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड स्पीड. तर या क्लॉकच्या हँडच्या आपल्याला व्हेलॉसिटी आणि स्पीडविषयी काय सांगता येईल त्यांना असं विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला घड्याळ कन्सिडर करायची आहे. त्या घड्याळमध्ये आपल्याला एक दिसून येते की त्याचा सेकंड हँड जो आपल्याला सेकंद दाखवतो हा कंटिन्युअसली या पद्धतीनं रोटेट होत असतो. तर हा एका सर्क्युलर अशा पाथमध्ये रोटेट होत असतो. तर बघा, या सेकंड हँडची जी स्पीड आहे ही नेहमी कॉन्स्टंट असते. सो स्पीड ऑफ सेकंड हँड ऑफ ए क्लॉक इज ऑलवेज कॉन्स्टंट. ही नेहमी कॉन्स्टंट असते. पण आपण व्हेलॉसिटीविषयी काय म्हणू शकतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की हा आपली डायरेक्शन चेंज करत आहे. हा जो सेकंड हँड आहे हा आपली डायरेक्शन हा चेंज करत आहे. त्यामुळे याची व्हेलॉसिटी ही चेंज होणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो इन केस ऑफ ए सेकंड हँड ऑफ ए क्लॉक, velocity is constantly changing here because the direction of second hand of a clock is changing, therefore its velocity always changes. तर मित्रांनो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा मित्रांनो, हे जो टीप आहे ही एका सर्क्युलर अशा डायरेक्शननं फिरत आहे. म्हणून आपण या मोशनला एक नाव देऊ शकतो. ते मोशन म्हणजे युनिफॉर्म circular motion. That motion is called as the uniform circular motion because the second hand of a clock is always moving in a circular direction. Therefore that second hand of a clock is in the uniform circular motion. तर बघा मित्रांनो, आपल्याला आपल्या अवतीभोवती अनेक अशी उदाहरणं लक्षात घ्यायची आहेत. त्यांना पुस्तकामध्ये आपल्याला काही उदाहरणं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे विचारलेले आहे. तर बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस सायकल चालवत राहतो त्यावेळेस सायकलचा चाक हे सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्पिनिंग टॉप म्हणजे भोवरा हा सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतो. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्या घरी असलेला सिलिंग फॅन किंवा टेबल फॅन याचे पातेसुद्धा हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला दिसतात. तर याची काही एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल सिलिंग फॅन, त्यानंतर टेबल फॅन, त्यानंतर स्पिनिंग टॉप, त्यानंतर मित्रांनो व्हील ऑफ बायसिकल. हे याचे आपल्याला सगळ्यात चांगले उदाहरणं सांगता येईल. तर हे सगळ्या वस्तू ह्या आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असलेल्या दिसतात. समजा. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ट्राय अँड थिंक अबाउट इट आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांना असं विचारलं आहे, ड्रॉ ए रेक्टँग्युलर पाथ. तर त्याने एक रेक्टँग्युलर असा पाथ हा ड्रॉ करायला सांगितलेला आहे. या पद्धतीने आपल्याला रेक्टँग्युलर पाथ हा ड्रॉ करायचा आहे. प्लेस द टीप ऑफ युअर पेन्सिल. तर बघा, यावर आपल्याला या ठिकाणी पेन्सिलची टीप ही ठेवायची आहे आणि त्यानंतर याला पूर्ण या चौकोनाभोवती आपल्याला फिरवायची आहे. तर बघा, यामध्ये विचारले आहे की हाऊ मेनी टाइम्स
हॅव यू चेंज युअर डायरेक्शन. तर बघा तुम्ही किती वेळा तुमची डायरेक्शन चेंज करत आहे. तर बघा मित्रांनो, आपण इथून सुरुवात केलेली होती, इथून इथे गेलोय, इथून इथं, इथून इथं, इथून इथे आणि इथून इथे. तर बघा मित्रांनो, 4 टाइम्स आपण पूर्ण वेळा याची डायरेक्शन ही चेंज केलेली आहे. सो 4 टाइम्स वी हॅव चेंज अवर डायरेक्शन. त्याचप्रमाणे मित्रांनो, त्याने आपल्याला पेंटॅगॉन विषयी सेम विचारला आहे की इन केस ऑफ पेंटॅगॉन हाऊ मेनी टाइम्स विल यू चेंज युअर डायरेक्शन. तर बघा मित्रांनो, या ठिकाणाहून मी सुरुवात करतो. 1 2 3 4 आणि 5. तर मी माझी डायरेक्शन ही 5 वेळा बदलवलेली आहे. म्हणून पेंटॅगॉन विषयी मी 5 टाइम्स आय हॅव चेंज माय डायरेक्शन. तर 5 वेळा आपण आपली डायरेक्शन पेंटॅगॉन विषयी आपण चेंज केलेली आहे असं सांगतो. तर बघा मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये परत त्याने एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स ऑफ पॉलिगॉन. तर आपण एक पॉलिगॉन कन्सिडर केला की ज्याला भरपूर अशा साइड्स आहे. तर मी एक छोटासा असा पॉलिगॉन ड्रॉ करतो ज्याला भरपूर प्रमाणात साइड्स आहे अँड मेक इट इनफायनाईट. आणि त्याला मी इनफायनाईट बनवलं, इनफायनाईट नंबरमध्ये मी त्याला बनवलं. तर त्यानंतर त्यानं विचारलं आहे की हाऊ मेनी टाइम्स विल यू हॅव चेंज द डायरेक्शन. तर तुम्ही किती वेळा याची डायरेक्शन बदलू शकता. तर बघा मित्रांनो, जर मी पॉलिगॉन विषयी जर कन्सिडर केला तर याच्यामध्ये भरपूर अशा बाजू असतील. म्हणजे मला असं लक्षात येईल की यामध्ये इनफायनाईट अशा बाजू असलेल्या मला दिसून येतील. तर ज्या अर्थी माझ्याकडे इनफायनाईट अशा बाजू आहे, तर मी इनफायनाईट वेळेस मी माझी डायरेक्शन ही चेंज केलेली असेल. त्यानंतर मित्रांनो, त्याने एक प्रश्न विचारला की व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. जर मी या पूर्ण डायरेक्शन इनफायनाईट वेळेस सतत असा बदलवत आहे तर मला इथे काय मिळेल. तर बघा मित्रांनो, मी माझी डायरेक्शन इनफायनाईट वेळेस यामध्ये बदलवत आहे. तर बघा मित्रांनो, मला ॲटोमॅटिकली इथं सर्कल हा मिळालेला दिसून येईल. इफ आय चेंज माय डायरेक्शन इन इनफायनाईट टाइम देन आय विल गेट अ सर्कल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सर्कल हे आलेलं दिसत आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला छोटासा पार्ट यानंतर बघायचा आहे की व्हेन अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. ज्यावेळेस एक ऑब्जेक्ट हा अशा सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतो की ज्याची रेडियस ही आर आहे. तर बघा, आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला की जो या ठिकाणी आहे आणि तो या सर्क्युलर अशा डायरेक्शननं फिरत आहे. तर बघा, त्याची चेंज इन व्हेलॉसिटी, तो त्याची व्हेलॉसिटी ही चेंज करत आहे. पण आपल्याला असं लिहिता येईल की चेंज इन व्हेलॉसिटी इज ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. तर चेंज इन व्हेलॉसिटी इज ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. ज्यावेळेस त्याची डायरेक्शन चेंज होते त्यावेळेस त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये आपल्याला चेंज हा झालेला दिसून येईल. म्हणून आपल्याला या मोशनविषयी असं सांगता येईल की हेन्स दिस मोशन इज अ ॲसिलरेटेड मोशन. म्हणून हे मोशन हे ॲसिलरेटेड मोशन असलेलं आपल्याला दिसून येईल. हिअर चेंज इन व्हेलॉसिटी इज ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन, हेन्स इट इज अ ॲसिलरेटेड मोशन. म्हणून हे मोशन आपल्याला ॲसिलरेटेड मोशन असलेलं दिसतं. म्हणून आपल्याला याची डेफिनेशन सुद्धा करता येईल. तर मित्रांनो, आपण याची डेफिनेशन लिहूया. व्हॉट इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्ज विथ कॉन्स्टंट स्पीड. तर डेफिनेशनमध्ये आपण लिहू शकतो की व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्ज विथ कॉन्स्टंट स्पीड. ज्यावेळेस एक ऑब्जेक्ट हा कॉन्स्टंट अशा स्पीडनं एका सर्क्युलर अशा पाथमध्ये मूव्ह करत आहे, द मोशन इज कॉल्ड ॲज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर बघा, कॉन्स्टंट स्पीड देन मोशन इज कॉल्ड ॲज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और UCM. तर मित्रांनो,
युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण UCM सुद्धा म्हणू शकतो. तर बघा आपल्याला परत याचा मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर बघा आपण मित्रांनो या ठिकाणी एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला होता की जो या सर्क्युलर अशा पाथमधून फिरत होता. तर बघा मित्रांनो याचा पाथ हा सर्क्युलर आहे. तर बघा याला या ठिकाणावरून या ठिकाणी येण्यासाठी इफ सपोज टाइम t एवढा टाइम लागलेला आहे. तर बघा इफ लेट्स कन्सिडर अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर स्पीड विदिन अ टाइम t. तर त्याला इथपर्यंत येण्यासाठी टाइम t हा लागलेला आहे. देन इट्स स्पीड इज गिवन बाय circumference of that particular circle. या सर्कलची circumference अपॉन याला इथपर्यंत येण्यासाठी लागलेला टाइम. तर आपल्याला माहित आहे मित्रांनो की circumference of circle is given by the formula E is equal to 2 pi r, which is equal to 2 into pi into radius of that particular circle. So 2 pi r upon t. Therefore equation becomes V is equal to 2 pi r upon t. तर मित्रांनो हे इक्वेशन आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की ज्यामधून आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कोणत्याही पार्टिकलची स्पीड ही काढू शकतो.